भोगू जाता परधारा, दुःखी होशील गा दशशिरा, बाणधारा श्रीरामाच्या. आणि हे असताना राजा रावणा सीता माता म्हणते, तू जसा असताना प्रभू रामचंद्राची सीता आहे का, ते सीतालाच रामालाच असताना द्यायला पाहिजे. तू जर दुसऱ्याची स्त्री भोगण्याचा जर प्रयत्न करशील का, कुळक्षय झाल्याशिवाय राहणार नाहीये. आणि तुझाही असताना पूर्ण राज्यवैभव संपुष्टात आल्याशिवाय राहणार नाही. याच्यासाठी तू काय कर, मी सांगते ते कर. असे असताना सीता माता त्यावेळेस असताना आपल्या भावाच्या जोर बोलत होती. कसं असताना प्रभू रामचंद्राने कावळ्याच्या मागे काय सोडलं होतं, ही काही गवताचीच काढी होती. आणि तिने ताळात फिरला तो कावळा, पण भावानं सीतेच्या नाही सोडला, डोळा घेऊन सोडला. तुझ्याची स्त्रिया लंकानाथा, स्वइच्छे परपुरुषासी रमता, त्यांची तुझ न माने पवित्रता, दोहीच्या घाता तू करीसी. आणि तुझ्याच एवढ्या असणाऱ्या 80,000 पत्नी येतात, त्यांचीच असणारा कामना पुरी होत नाहीये. तेच असणारा नाही ते अभिलाष असणारा प्रभूच्या बरोबर करतात. आणि तर त्यांना ज्यावेळेस तुला असणारा सापडल का, त्यांचा तू घात करशील. आणि तसंच असताना प्रभू रामचंद्राला यदा कधी तू जर सापडलास तर तुझा असताना हानन झाल्याशिवाय राहणार नाहीये. अशी समजदारीची गोष्टी सीता माता अशा मनात करू लागली. देवी मी श्रीरामाची कांता, तुझसी बोलणे अपवित्रता, कैसी अंगसंगाची कथा, मरसी व्रथा अभिलाषे. आणि तशी असणारी मी महापतिव्रतया, पतिव्रतेची अभिलाषा धरल्यावर तू एक प्रकारच्या अंगसंगाची माझी अपेक्षा करतोस. पण असणारा जसं आग्नेत टाकल्यावर असणारा समिधा नाही सेवत्यात, तसा असणारा तो कुळाक्षेत असणारा पूर्णपणे नाही सेवतील रावणा. म्हणून ह्याच्यात समजदारी पतिव्रतेनं सांगितलेलं ऐकलं, साधूनं सांगितलेलं ऐकलं तर असणारा त्याचं संरक्षण होतंय, नाही ऐकलं तर असणारा हनन होतंय. आत्मोपमेन सर्वत्र, जो पाहे तो ज्ञाता नर, जैसी रक्षावी स्वदार, तैसी परदार संरक्षी. आणि ज्याला आत्मरक्षण असणारा जो का पुरुष आहे, म्हणजे एक प्रकारचा परमार्थाला लागलेला व्यक्ती त्याला सारे जसे आपल्या आप्तजनाचं, आईचं, बंधूचं, सगळ्याचं संरक्षण करावं, बहिणीचं संरक्षण करावं, तसं असणारा परदारीचं सुद्धा संरक्षण करावं. तिला माय मानावं, बहीण मानावं, लेक मानावं, तिचा आदर करावं. त्याच्यामुळं कुळाचा असणारा वर्दी होते, मुलाबाळाची वर्दी होते. आणि असणारा हमेशा करता त्याचं राज्य टिकून राहतं. आणि ह्याच्या जर विरोधात गेलं तर कधी क्षय होतं सांगता येत नाही. मनसी श्रीराम जरी दुरी, परी तो तुझ मज माझारी, नांदत आहे निरंतरी, त्याची चोरी चाले ना. हे रावणा, तू म्हणत असेल प्रभू रामचंद्र फार समुद्राच्या पलीकडे लांब आहे, दूर आहे, पण प्रत्येकाच्या हृदयात राम आहे. म्हणून असताना तुझ्या हृदयात राम आहे, माझ्या हृदयात राम आहे. आणि म्हणून कधी प्रकट होईल तो सांगता येत नाहीये. याच्यासाठी ते रामाची चोरी आणि रामाची पत्नी चोरणं एवढ्या सोप्या गोष्टी नाहीत. म्हणून असताना तुला गर्व धरू नको, घमंड धरू नको आणि अभिलाषा करू नको. भोई बेने जो पळोनी जाये, जिकडे पाहे तिकडे भोये, तैसाची श्रीराम माझा पाये, सबाह्य पाहे परिपूर्ण. या धर्तरीच्या जमिनीच्या असणारा बेन एखादा कुठंतरी राग चालू, मला कुठंतरी थांबवत, तर जिकडं जावा तिकडं ही धर्तरी माता आहे, जिकडं जावा तिकडे ही भूमी माता आहे. तसं असताना माझा राम जिथे जातील तिथं असताना माझा राम प्रगट होतो. माझा राम मला धीर देतो, माझा प्रभू मला सहकार्य करतो, कारण तो मला दिसतो. विठ्ठल जळी स्थळी रीता ठाव नाही, रीता ठावच असणारा कुठं नाही. तुझ्यात राम आहे, माझ्यात राम आहे. आणि मग तू कशाला करतो? हाय हाय त्याशी न चले चोरी मारी, तयाची भोगिता पैनारी, गसा निवटील सेजेवरी, संसारा उरी उरोने दी. आणि असं त्या परशुरामचंद्राची चोरी चलत नाही. त्यांना असं जरी जिथं असतील तिथून असं त्या वनातून त्यांना
इथं काय चाललंय हे दिसतंय. म्हणून त्यांची चोरी करता येत नाहीये. प्रभुराम निष्काम असणारा, वैकुंठातला असणारा तो कैवाल्याचा पुतळा आहे. त्याच्यामुळे त्यांना सगळं दिसतंय. त्यांची चोरीन मारीन, त्यांची आस्तुरीची असणारी ही दशा त्यांना पावत नाही. पण मज पासोनी न सुटे सीता, ऐसे बोलसी ते व्रथा, रामे गिळिला श्रीलंका नाथा, सबाह्यता निवटोनी. त्या असणारा प्रभुराम चंद्राची सीता सुटत नाही असं तुला वाटतंय. पण असं रामाने आता राजा रावणाला पक्का गिळलंय. त्यांच्या बाणाने आता रावणाला घेरलंय असं समजा. म्हणून तुला अविनाश काळी विपरीत बुद्धी काही बोलतच रामा तू. जोची भोग स्वदारेसी, तोची भोग परदारेसी, एके पाविजे स्वधर्मासी, एके नरकासी जाईजे. जो असणारी मनकामना आपल्या पत्नीपासून पुरी होती तीच परदाऱ्यापाशी असणारी सुद्धा पुरी होती. पण असणारा स्वतःच्या पत्नी बरोबरचा जो व्यवहार केलाय त्यानं वैकुंठाला जाता येतंय. परदाऱ्याबरोबर ज्याचा अभिलाष केलाय त्याला नरकाला जावं लागतंय. आणि तुझ्यासाठी नरकाचे दार एक प्रकारचे उघडे येतं, ते असणारे बंद करायचे का लावून घ्यायचे तू ठरव. जो भोग सुकरा सुकरीसी, तो भोग इंद्रा उर्वशीसी, भोग समता सर्वांसी, परदारे पासी अधपात. जो सारा भोग आहे का, जे अपेक्षा आहेत त्या भोगाचे विचारता त्या सारा डुकरालाही त्याच आहेत, मानवालाही त्याच आहेत, आणि इंद्र देवाला सुद्धा त्याच आहेत. फक्त असणारा एकाच दिशा नरकाला नेणार आहे आणि असणारा सुदिशा वैकुंठाला नेणार आहे. म्हणून रावणा इत सांगे दशशिरा, सुखे भोगावी स्वदारा, मज अर्पावे श्रीरामचंद्रा, कुळगोत्र आणि हे राजा रावणा आपल्या हिता जो असे, अरे तुझ्या हिताला तू जा. तुझं कुळाचं संरक्षण करायचं असेल, तुझं स्वतःच जीवाचं संरक्षण कर. ही सीता रामाला अर्पण, रामाची रामाला अर्पण कर. आणि असं रामाला फक्त एकदाच म्हण. हजार जरी तो गुन्हा केले असते का तरी मी शरण आलो, चुकलो, मला माफ करा एवढं म्हण. राम तुला सोडून देते, माफ करते. पण असं जर नाही मानला, परदारा ते तो माता, सकळ संमत वेदशास्त्रार्था, मातृगामी परदार भोगता, अधपाता जाशील. जेवढे पुराण झालेत रावणा, तू तर एक ऋषीचा असताना कुमार आहेस, तुला सगळं ज्ञान आहे. आणि म्हणून जेवढे पुराण झाले, ग्रंथ झाले, 18 पुराण हे सगळे झाले. त्याच्यामध्ये असणारा जेवढ्याने परदाऱ्याचा अभिलाष केला तेवढे असणारे अन्न पाताला गेले, म्हणजे असणारे कुळाक्षयित नष्ट झाले. आणि म्हणून असणारा आणि ज्यानं काय असणारा सतधर्म केला, सतविवेकाने असणारे जे जागले ते मात्र ज्ञानी बनले, वैरागी बनले. पण याच्यातला असला तू एक नाहीस असे असणारा सीतामाता बोलला. ऐसे बोलोनी सीता सुंदरी, रावण महापापी भारी, त्याचे अवलोकन न करी, झाली पाट मोरी जानकी. आणि असं असताना जेवढं ज्ञान सांगायचंय तेवढं ज्ञान असं सीता मातेनं राजा रावणाला प्रबोधित केलं, सांगितलं. आणि सांगून सुद्धा आता याचं तोंड सुद्धा बघायचं नाहीये. म्हणून पाठीमोरी झाली. रावणाचं तोंड समोर होतं, तिकडं असताना उलट तोंड केलं आणि सांगितलं तुला जेवढं बोलायचं असेल का तेवढं पाठीमाग काय वर्णायचं ती बरं. सीता होताची विमुख, झाले रावणा परम दुःख, क्रोध लोभ शांतवन पूर्वक, दशमुख अनुवादे. ज्यावेळेस सीता पाठीमोरी झाली, तिनं तिकडं तोंड केल्याबरोबर असणारा राजा रावणाला एवढा क्रोध आला आणि रागाच्या भरामध्ये काय म्हणू लागला, ऐकून सीतेचे दुष्टचिन्ह, क्रोधाविष्ट दशानन, सर्वांगेसी कंपायमान, काय आपण बोलत. राजा रावण हे सीतेचे शब्द ऐकून थरथर 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 कापू लागला. रागाच्या भरामध्ये असणारा पुढे येऊ लागला आणि पुढे येऊन असणारा स्वतः म्हणू लागला
ही काय काय असताना माझ्या जीवाला बोलली सीता ते फक्त मलाच माहिती आहे असा राजा रावण त्याला कळत होतं, पण कळून न कळल्याचा आव राजा रावणात होता. मी तव सोये राक्षस राजा, देव दानव माझ्या प्रजा, दुष्ट वचने अपमान माझा, श्रीराम भाजा तू करीसी. मी असणारा राक्षसाचा राजा आहे. जेवढी असणारी या सृष्टीवर प्रजा आहे तेवढी माझी अंकित आहे. आणि मी एवढा राजा असून सुद्धा, देवदानवाचा मालक असून सुद्धा तू माझं या ठिकाणी अपमान करतेस. ते मी तुला सोडणार. मज रावणा देखता दृष्टी, देव दानव कापती पोटी, तू तव धीट होत आहेस मोठी, वदसी गोष्टी अपमाने. रावणाचं नाव घेतल्या घेतल्या 33 कोटी देव मानव असणारे या सृष्टीवरले थरथर थरथर कापतात. तू मात्र मोठी धीट आहेस. ते माझ्या समोर असताना माझा अपमान करतेस. ही असणारी गोष्ट योग्य नाहीये. रावण बोलू लागला. माझ्या स्त्री पुत्रा देखता, मज निर्भत्सिले लंका नाथा, तुझ्या करावे म्या घाता, पर स्त्री वदिता निषिद्ध. त्यावेळेस राजा रावण म्हणू लागला, तू मागामोरी बोलली असतीस का ते मी कसं बी सहन केलं असतं. मग माझ्या बायकोचे देखता, लेकराचे देखता, सगळ्या स्त्रियांच्या पत्नीचे देखता माझा अपमान करतेस. तू आता खऱ्यानं एक प्रकारचा तुझा घात करावा, वध करावा, पण असताना तुझी भीड जास्त असल्यामुळं आणि स्त्रीचा वध करू नये. स्त्रीचा असा वध केला तर महापाप लागतंय. बाळ हत्या, दारू पिणं आणि स्त्री हत्या हे सगळ्यात असणारं, साधूचा किंवा ब्राह्मण हत्या ही सगळ्यात श्रेष्ठ महापाप आहे. म्हणून असं मी ते पाप करीत नाही. तुझे अंगसंगाची आरती, काम क्रोधांची करीन शांती, तुझी मज अतिप्रीती, वदत धरती न करवे. तुझी अतिप्रीती असल्यामुळे सीते तुझा वध असताना मी करीत नाहीये. तुझ्या अपेक्षा असणाऱ्या तुझ्याकडून मला भरपूर येतात म्हणून. शेखी तू न देशी अंगसंग, तुझा करीन अंगभंग, वेगवेगळाले विभाग, तुझे सर्वांग छेदी. आणि हे सीते तू जर माझी विचार तृप्ती केली नाहीये तर तुझा सर अंगाचे तुकडे तुकडे करून टाकल्याशिवाय मी राहणार नाहीये. हे राजा रावणाचं वचन आहे असं असताना रावण बोलू लागला. वानिसी श्रीरामाची शक्ती, ते तव मनुष्य बापुडे किती, केवी येईल लंके प्रती, विचार निश्चिती न करीसी. तू त्या प्रभू रामचंद्राचे पवडे किती किती म्हणून असणारा वर्णन करतेस या ठिकाणी, आणि किती वेळा किती म्हणून असणारा पुन्हा पुन्हा त्या रामाचारीला गातेस. पण तो मानव असणारा राम इतक्या समुद्राच्या अलीकडे येणार नाही ही माझी खात्री रावण म्हणतो. सीता नेली लंकेसी, हे कोण सांगेल रामापासी, दुर्घट मार्ग न कंठे त्यासी, समुद्रासी काय करी. सीता असणारी लंकेच्या अलीकडे आणली, त्याला आणि सीतेचा अपराध झालाय, रावणाने केलंय असं कुणी सुद्धा त्याला आम्हाला बातमी सांगणार नाहीये. कठीण मार्ग आहे. मी आकाश मार्गे असणारा तुला आणले आणि त्याच्यामुळे असणारा त्या रामाला कोणी सुद्धा सांगणार नाहीये असं रावणाला वाटत होतं. पण राम किती हुशार आहे, चतुर राहतो. श्रीराम वापुडे चरण चाली, सीता विरहे भुलले भुली, अगाध समुद्राची खोली, उतरवली केवी जाय. आणि परशुरामचंद्र असणारे मानव असल्यामुळे असणारा स्वतः पायी असणारा वनात आले. रघुनंदन पायी गेला, परशुरामचंद्र पायी आले आणि त्यांच्याकडे असा पुरुषार्थ नाही, सामर्थ्य नाही आणि मनुष्य मराच्या अलीकडे येणार नाही. सीते आता रामाचे सोड असा रावण बोलू लागला. श्रीराम राक्षसा भातुके, ते मी भक्षीन महाकौतुके, लक्ष्मण गिळीन चुलोदके, यथानुसुखे मज भजे. प्रभू रामचंद्र म्हणजे असणाऱ्या निस्ता भात जसा खावा किंवा खिचडी जशी खावा तशी मी भातासारखी रामाला खाणार आहे आणि पाणी जसं प्यावा तसं लक्ष्मणाला मी पिऊन टाकणार आहे असा असणारा राजा रावण कारण राक्षस असल्यामुळे बोलू लागला. तुझ सीतेसी राम संगती,
कदा न घडे कल्पांती मज अनुसरे अनन्य प्रीती सांडी आसक्ती रामाची. आणि तुझ्यावर जास्त प्रीती असल्यामुळं तुझे हे सगळं शब्द असताना मी या ठिकाणी सहन केले, पण मात्र तू त्या रामाचा असताना ध्याय सोडित नाहीस, रामाचा हट्टा सोडित नाहीस, आणि त्याच्यामुळं बराच वेळ झाला तरी तुझा मी घात करीत नाही. मात्र आता माझा क्रोध अनावर झालाय असं असताना रावण मनातली मनात कुटकुटत होता. सीतामाता हे सगळं ऐकून न ऐकल्यासारखं करीत होती. त्याने दिदला दवडून राज्यहीन स्वधर्महीन नाही अन्न नाही धन अति दीन श्रीराम. बरोबर रामचंद्र असणाऱ्या दुबळेत वर्णानं स्वतःचे हाकालून दिले विरुद्ध बोलणारे आणि असताना त्याला असणारा धन नाही, दौलत नाही, रथ नाही, घोडे नाही, कसा असताना तो पायी वनात आलाय म्हणून तो काय माझ्या बरोबर पुरुषार्थाला टिकणार, समुद्राच्या अलीकडे येणार नाही, असा रावण सीतेला असणारा बऱ्याच गोष्टी समजून सांगू लागला. नित्य तृणाचे शयन मुखी घालावया न मिळे पान वनवासी न मिळे अन्न अति दीन श्रीराम. ज्या वेळेस प्रभू रामचंद्राला आराम करायचा आहे त्यावेळेस असताना गवताचं आसन करून त्याच्यावर आराम करतात. टायमाला पाणी प्यायला नाहीये, खायला अन्न नाहीये, फळमुळं खाऊन असताना आपला उदरनिर्वाह भागवितात. नाही वस्त्र नाही भूषण नाही अभ्यंग तैलमर्दन जटावळील्या वल्कल परिधान अति दीन श्रीराम. आणि त्यांना असणारा अंगावर नीट धड कपडा सुद्धा नाहीये, पायामध्ये पायतन नाहीये, आणि अशा प्रकारची अवस्था प्रभू रामचंद्राची आहे. ती येणारच कसे इतक्या लांब असा असणार. आणि विशेष म्हणजे अभंग असणार, उठणं, दिवाळीचं जे अभंग असणार म्हणतात का, ते उठणं नाहीये. आणि अनेक प्रकारचं प्रेमळ दर्वे त्या ठिकाणी अंगाला लावायला त्याला एक प्रकारचं आम्ही नाही आता पहिला होता आता होता पण असताना त्याला अभंग असणार म्हणजे नाव घातलं असं समजायला हरकत नाहीये. श्रीरामाशी बळ असते तरी कावनी रडत राहते तयासी एववेना पैथे राम निश्चिते अति दीन. प्रभू रामचंद्राला जर बळ असतं, ऐश्वर्य त्यांच्याकडे असतं, सामर्थ्य जर असतं तर तो येण्यासारखं तिथं वनामध्ये असताना रडत आहे आणि रडून रडून आटास करत आहे. त्यानं असताना जर त्याच्याकडे खरंच असताना ज्ञान वैराग्य किंवा एक प्रकारचा क्षत्रिय वर्तीचा राम असता तर रडत बसला नसता. मग काय केलं असतं, लढत बसला असता. मज समान नाही बळ मज समान नाही दळ मदसीन करवे सळ राम केवळ अति दीन. माझ्यासारखं त्याच्याकडे सैन्य नाही, हाती नाही, घोडे नाहीये, लवाजमा नाहीये. माझ्या समान असताना त्याच्याकडे एक प्रकारचं माझं बाहुबळ आहे, कुंभकर्णासारखा बाहू या मुलाचं असताना मुलाचं ऐश्वर्य असताना पूर्णपणे इंद्रजितासारखा 33 कोटी देवावर हे माझ्या इंद्रजिताचं असणारं राज्य आणि त्याच्यामुळे असताना मी सगळं गुण संपन्न आहे. तसा तुझा राम नाहीये. बैसोनिया वनवासी झुंजावया राक्षसासी रामे मिळविले वानरासी तेही आम्हासी निज भुक्ती. वनामध्ये बसून असणारा त्या ठिकाणी हमेशा करता एक वनात बसून असताना ती भक्ती मुक्ती मिळणार नाही. प्रभु रामचंद्र भगवान की जय. बैसोनिया वनवासे झुंजावया राक्षसांची रामे मिळविले वानरांशी ते आमासी निज भुक्ती. प्रभू रामचंद्र असणारे वनात आले
राजा रावण सीतेला सांगू लागला आणि त्याने काय मिळविले वानर असणारे मिळविले आणि वानर मिळून माझ्या बरोबर असणारा लढाई करण्याचं मनामध्ये असणारा धैर्य धरलंय पण ते काही धैर्य त्याचं कडीला जाणार नाहीये तुम्हाला दम निघला नाहीये संध्याकाळी आधी नव्हता कीर्तन तरी होत पण तरी दम निघला नाही सगळे महाराज काय का असं ऐका महिमा आवडीची कारण आवड आहे ती म्हणून सवड काढून आणत काही करता श्रीराम ओने वनचिर वने मिळविले वानर त्या ते गिळे तीन शाचर भक्षसाचार ते अंबा जेवढे परमरामचंद्राला सहकार्य करण्यासाठी असणारा वानर वनात जमलेत का ते असणारा राक्षस खादे या राक्षस त्यांना खाल्ल्याशिवाय राहणार नाही सिद्ध त्यांचा रामाचा आव धरून माझ्या बरोबर असणारा वैर करू नको रावण सांगे साक्षे पुणे ऋषे भाष्य डमरू पुराणे जे भाष्य ऐकले काने ते सीते सावधाने अवधाने आणि त्या वेळेस असताना राजा रावण म्हणू लागला हे सीते मी असताना पूर्वी एक भाष्य भविष्य ऐकलंय डबळ पुराणात हे लय मोठे पुराण जाणीत होत आणि लय मोठे पुराण जाणीत कारण 4 वेदाचे ह्यानं खंडन केले पण हे खरं नव्हतं तरी असताना हे खरं वटून असताना सीते मात्र जाऊ लागला म्हणला सीते डमरुळ पुराणामध्ये असे कथा आहे आणि ते तुला असताना सांगतो आणि डमरुळ पुराणात ती कथा आहे रंभा स्तंभ गर्भाती सुकुमारो त्या होणे अरवार तुझा उरो या लागे बोले जे रंभोरो श्लोकार्थ साधार अवलोके जसा असणारा केळीचा गाभाया तसा असणारा तुझं शरीर या आणि त्याच्यामुळे असणारा मला तुझी अभिलाषा लागलेली आहे तरी पण असणारा अरे डमरू पूर्ण असल्या गोष्टी होते अहो राहून काही म्हणत होता आता त्याला काय असणार इलाज आता मला तुम्हालाच बसायचं तुम्हीच या काही अक्षराचा लोप करायचा असं सीतामातेने पुढच्या वेळेत सांगितले